हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी जर करत असाल तर त्यामध्ये संविधानातील ज्या घटनादुरुस्त्या असतात त्या विचारल्या जातात. संविधानामध्ये आतापर्यंत 106 घटनादुरुस्त्या झाल्या आहेत, पण सगळ्या माहीत असणे गरजेचं नसतं. त्यातील ज्या हायलाइटेड व ज्या परीक्षेला येतात त्याच आपल्याला माहीत असाव्या. त्यापैकीच काही मी या व्हिडिओमध्ये घेत आहे. ऑब्व्हियसली व्हिडिओ थोडा लॉंग होईल, पण खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. सोबतच MPSC मध्ये विचारलेले काही प्रश्न देखील आपण बघणार आहोत. सो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता या घटनादुरुस्त्या बघणे का गरजेचं आहे, तर MPSC मध्ये यावर रिपीटेडली प्रश्न असतात. मी तुम्हाला काही क्वेश्चन्स दाखवतो तेव्हा तुम्हाला रिलेट होईल. दरवर्षी MPSCच्या, मग ती राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या BC, तर त्यामध्ये एक क्वेश्चन घटनादुरुस्तीला आपल्याला डेफिनेटली बघायला मिळतो. फॉर एक्झाम्पल बघा, 2024च्या प्रिलिमला हा एक प्रश्न आहे, कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला. तर आता हे घटनादुरुस्ती तुम्हाला माहीतच असावी, 73वी घटनादुरुस्ती आहे. अशा प्रकारचे प्रश्न येत असतात. हा 24ला आलेला प्रश्न आहे. 23ला आलेला प्रश्न हा बघा, इथं तुम्हाला अचूक जोड्या लावायच्या आहे, 61वी, 44वी, 41वी आणि 73वी. तर अशा ज्या घटनादुरुस्त्या असतात तर त्या विचारल्या जातात तुम्हाला हायलाइटेड. मला फक्त सांगायचं हे आहे की वारंवार क्वेश्चन आहे, त्यामुळे आपण असं म्हणायला नको की मला पॉलिटीमध्ये मार्क्स आले नाही. तुमच्याकडे सोर्सेस आहेत, तुमच्याकडे सर्व काही अवेलेबल आहे, तर तुम्हाला मार्क्स आलेच पाहिजे. तुम्हाला माहीत असतं क्वेश्चन कोणते येतात वगैरे, फक्त तुम्ही त्या स्वरूपामध्ये अभ्यास केला पाहिजे. खूप लिमिटेड वाचावं लागतं, त्यावरच क्वेश्चन येत असतं. अजून एक उदाहरण म्हटलं म्हणजे बघा, 22ची म्हणजे 24च्या प्रिलिमला, 23च्या प्रिलिमला आणि 22च्या प्रिलिमला हा एक 73व्या घटनादुरुस्तीवर प्रश्न आहे. तर हे रिपीटेडली प्रश्न येत असतात. मी तुम्हाला बीचे दाखवले, ग्रुप सीचे देखील दाखवू शकतो. प्रत्येक वर्षी प्रश्न आहे, पण ते दाखवण्यापेक्षा डायरेक्टली आपण घटनादुरुस्त्याच बघूया ज्या महत्त्वाच्या आहेत त्या. ओके, सो लेट्स स्टार्ट. बघा, आता ही एक PDF आहे मी बनवलेली. इथे ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामला देखील मिळेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, जॉईन करून घ्या. 6-7 हजार जण आहेत तिकडे पण, सो जॉईन करू शकता तुम्ही. महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आपण बघणार आहोत. पहिली बघा, आता 1951ची. आता बघा, घटनादुरुस्तीची प्रोसेस वगैरे काय असते तुम्ही स्टॅटिक तुमचं वाचत असतात, पण हा एक व्हिडिओच्या स्वरूपामधून तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला कोणी सांगितली किंवा आपण ते बघितलं, ती आपल्या लक्षात चांगली राहते आणि त्यामुळेच हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश तोच होता. बघा, पहिली घटनादुरुस्ती. सर्वच तरतुदी लक्षात ठेवायच्या का नाही, मी ज्या हायलाईट करेल, ज्या सांगेल त्याच लक्षात ठेवा. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदींद्वारे राज्यांना जादा अधिकार देण्यात आले. पहिलीने तेवढं महत्त्वाचं नाही, पण हे खूप महत्त्वाचं आहे. 9वे परिशिष्ट समाविष्ट केले, जमीन सुधारणा व इतर कायद्यांचे न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षणार्थ. म्हणजेच आधी 8 परिशिष्ट होती प्लस 9वे हे जे आले ते पहिल्या घटनादुरुस्तीने आले 1951च्या. ओके, त्यानंतर हे तेवढं महत्त्वाचं नाही, पण वाचून घ्या. कलम 19(2) मधील भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर 3 नवे निर्बंध टाकण्यात आले. एक म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था, दुसरं म्हणजेच परराष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध, तिसरं म्हणजेच गुन्ह्यास उत्तेजन देणे. या आधारावर निर्बंध टाकण्यात आले. यातील महत्त्वाचं हेच आहे, हे लक्षात ठेवा. पहिल्या घटनादुरुस्तीने 9वे परिशिष्ट जे आहे लँड रिफॉर्म संबंधी किंवा जमीन सुधारणेसंबंधी ते ॲड करण्यात आलं. त्यानंतर दुसरी तिसरी स्किप केलेली आहे. आता ज्या स्किप केलेल्या आहेत त्यात फारशा महत्त्वाच्या नाही, त्यामुळे स्किप केलेल्या आहेत, कारण सर्वच आपण पाठ करू शकत नाही. वी आर ह्युमन्स, आपल्याला तेवढं सगळं पाठ होत नाही. सो जे महत्त्वाचं आहे तेच करायचं, त्यावरच मार्क्स मिळतात आपल्याला. चौथी घटनादुरुस्ती 1955ची होती. यामध्ये काय सांगितलेलं होतं, तर कोणतेही व्यापार राष्ट्रीयकृत करण्यासाठीचा अधिकार राज्यसंस्थेला बहाल केला आणि न्यायालयीन चौकशीनंतर सुद्धा खाजगी मालमत्तांचा सक्तीने ताबा घेतल्यास देण्यात येणाऱ्या भरपाईचे प्रमाण निश्चित करण्यात आले. तेवढी महत्त्वाची नाही, ही विचारली गेलेली नाही, फक्त मी तुमच्या एक डोळ्याखालून जावी त्यामुळे सांगितले. ज्या महत्त्वाच्या आहेत त्या मी इथे बघा त्यांना स्टार करेल, सो ते तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं. 5वी घटनादुरुस्ती बघा, जी कलम 3 अंतर्गत राज्यांचे क्षेत्र, सीमा, नाव इत्यादीमध्ये बदल करण्यासंदर्भातील विधेयकावर राज्यांनी आपले मत किती कालावधीत दिले पाहिजे हे निश्चित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला आहे. राष्ट्रपती ते निश्चित करू शकतो की एखाद्या राज्याचं काही नाव बदलायचं असेल, क्षेत्र बदलायचं असेल, तर संबंधित राज्याला जो निर्णय द्यावा लागतो तर त्यासाठी लिमिट काय असावी, टेन्युअर काय असावा, कालावधी काय असावा. ओके, त्यानंतर 7वी घटनादुरुस्ती, मोस्ट इम्पॉर्टंट, याला मी स्टार करतो, यावरती क्वेश्चन आहेत. 7व्या घटनादुरुस्तीनुसार बघा, राज्याचे जे पूर्वी ABCD असे भाग वर्गीकरण होते, म्हणजे आधी बघा सर्व राज्य जशी तशी आता आहेत तशी आधी नव्हती, त्यांचे भाग करण्यात आले होते ABCD 1950च्या जवळपास. तर त्या जागी घटनादुरुस्तीद्वारे 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले आणि 1 किंवा अधिक घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांसाठी सामायिक हायकोर्टची स्थापना, हे या घटनादुरुस्तीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. 1 किंवा अधिक घटक राज्यांसाठी
केंद्रशासित प्रदेशांसाठी कॉमन हायकोर्ट असू शकतं असं या 7व्या घटनादुरुस्तीनुसार सांगितलं. नेक्स्ट आहे उच्च न्यायालयांच्या अतिरिक्त क्षेत्रात केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला. जे काही हायकोर्ट आहे त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश देखील ॲड केले आणि उच्च न्यायालयातील अतिरिक्त व हंगामी न्यायाधीशांची नेमणुकीची तरतूद यामध्ये करण्यात आली. 7व्या घटनादुरुस्तीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट हेच आहे कॉमन हायकोर्ट आणि जे कॉमन PSCs आहेत म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन ते, आणि आधीचे वर्गीकरण जे आहे ते कॅन्सल करण्यात आलं होतं आणि त्याद्वारे 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश 1956 मध्ये तयार करण्यात आले होते. नेक्स्ट आहे बघा 9वी घटनादुरुस्ती. बेरुबारी संघाचा भारतीय भूप्रदेश पाकिस्तानला बहाल केला. बघा बेरुबारीचा एक एरिया होता तर तो पाकिस्तानला या घटनादुरुस्तीद्वारे देण्यात आलेला आहे. त्यामध्ये काही तरतुदी वेगळ्या देखील आहेत पण आपल्याला घटनादुरुस्ती संबंधित एवढंच लक्षात ठेवायचं. 10वी घटनादुरुस्ती जी आहे ती दादरा नगर हवेलीचा भारतीय प्रदेशात समावेश केला. यावर क्वेश्चन खूप वेळा येऊन गेलेले आहे 10वी 11वी आणि जी 13वी आहे त्यावर. सो याला मी स्टार करेल. 10वी घटनादुरुस्ती दादरा नगर हवेलीचा जो प्रदेश आहे तो भारतीय प्रदेशामध्ये ॲड केला. 11वी मध्ये काय आहे तर गोवा दीव दमण यांचा भारतीय केंद्रशासित प्रदेशात समावेश केला. म्हणजेच गोवा दीव दमण याचा भारतीय केंद्रशासितमध्ये तेव्हा समावेश केला होता. नंतर गोव्याला राज्य म्हणून दर्जा मिळाला पण त्याआधी ते एक केंद्रशासित प्रदेश होतं. त्यानंतर आहे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी त्यांचे निर्वाचन मंडळ, म्हणजेच यापूर्वी संयुक्त बैठकीत उपराष्ट्रपतीची निवड होत होती पण आता निर्वाचन मंडळ अपूर्ण होते म्हणून राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही अशी तरतूद यामध्ये करण्यात आली. बघा राष्ट्रपती निवडण्यासाठी एक निर्वाचन मंडळ असतं त्यामध्ये विविध इलेक्टेड मेंबर्स असतात तर ते मेंबर्स असतात पण इथं बघा काय सांगितलेलं आहे की ते निर्वाचन मंडळ अपूर्ण होते म्हणून कोणी आव्हान देऊ शकत नाही अशी तरतूद या 11व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली. 13व्यामध्ये काय आहे बघा 13वी घटनादुरुस्ती. नागालँडला राज्याचा दर्जा दिला व 371A अंतर्गत विशेष दर्जा दिला. खूप महत्त्वाचा आहे. नागालँडला डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो कोणत्या घटनादुरुस्तीने नागालँडला राज्याचा दर्जा दिला. जर तुम्ही रिसेंटली राज्यसेवा 2024ची प्रिलिम बघितली त्यावर याच 3 कलमांवरती जोड्या लावायला संबंधी प्रश्न होते. तुम्हाला इम्पॉर्टन्स कळालंच असेल. 14वी घटनादुरुस्ती बघा पुदुच्चेरीचा जो केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश सोबतच विधिमंडळासाठी कलम 239 समाविष्ट. एवढं लक्षात ठेवायचं. 14वी घटनादुरुस्ती 1962ची आहे ती पुदुच्चेरी संबंधित आहे. नेक्स्ट आहे 15वा बघा इम्पॉर्टंट म्हणेल मी. बघा उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती असतात तर त्यांचे निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले होते या घटनादुरुस्तीद्वारे 15द्वारे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची त्यांच्या न्यायालयात हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करता येणार अशी तरतूद करण्यात आली होती. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वय ठरवण्याची पद्धत यामध्ये सांगितण्यात आली होती आणि उच्च न्यायालयात बदलीसाठी भरत्यांची सोय. खूपच महत्त्वाचं यामधला पॉईंट फक्त हा एक आहे. इतर नाही लक्षात ठेवले तरी चालतील. फक्त जे काही हायकोर्टचे जज असतात तर त्यांचं रिटायरमेंटचं एज 60 वरून 62 केलं होतं. 15व्या घटनादुरुस्ती 1963 नुसार एवढं पाठ करा. बघा भारतीय राज्यघटनेची जी 3री अनुसूची आहे तर त्यामध्ये जे शपथची प्रारूपे दिलेली आहेत फॉर्मॅट दिलेले आहेत तर त्यामध्ये देखील या शब्दांचा समावेश करण्यात आला. फॉरेस्टला एक क्वेश्चन आला आहे त्यामुळे घेतली. नेक्स्ट आहे 21वी घटनादुरुस्ती 1967. ही घटनादुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. 8व्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश 15वी भाषा म्हणून करण्यात आला. 8व्या परिशिष्टामध्ये म्हणजे 8 शेड्यूलमध्ये सिंधी भाषा जी आहे ती ॲड करण्यात आली. आधी 14 होत्या, सिंधी ॲड केल्यानंतर 15 झाल्या, त्यानंतर अजून यामध्ये 7 ॲड झाल्या होत्या. अशा टोटल 22 ज्या भाषा आहेत त्या यामध्ये होत्या. 24वी घटनादुरुस्ती 1971 ही देखील खूप इम्पॉर्टंट मी म्हणेल. मूलभूत अधिकारासहित घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा संसदेच्या अधिकाराला मान्यता आणि घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यास राष्ट्रपतीला सक्ती करण्यात आली. यातील हे जे सेकंड तरतूद आहे ती पाठ करा. घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यास राष्ट्रपतीला सक्ती करण्यात कोणत्या कलमाद्वारे किंवा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे झाली तर 24वी घटनादुरुस्ती 1971. त्यानंतर पुढची घटनादुरुस्ती आहे 26वी घटनादुरुस्ती 1971ची. याद्वारे संस्थानिकांचे तनखे आणि विशेषाधिकार रद्द केले. तेवढी महत्त्वाची नाही. पुढे जाऊया. 31वी घटनादुरुस्ती लोकसभा जी सदस्य संख्या आहे ती 525 वरून 545 करण्यात आली 31व्या घटनादुरुस्तीद्वारे. अतिशय महत्त्वाचा आहे. 31वी घटनादुरुस्ती 1974 लोकसभा 525 सदस्यावरून 545 करण्यात आली. 35वी घटनादुरुस्ती आणि 36वी घटनादुरुस्ती दोघंही सिक्कीम संबंधी आहे. तर सिक्कीमला आधी सहकारी राज्याचा दर्जा देण्यात आला होता 35वीने आणि 36वीने सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. 371F यामध्ये ॲड करण्यात आली होती. सो या दोन सिक्कीम संबंधी आहे लक्षात ठेवा. 36वी 1974 35वी 1974 आणि 36वी 1975. त्यानंतर 38वी घटनादुरुस्ती आहे कूपर खटल्याला उत्तर म्हणून. बघा राष्ट्रपतीला जे खाजगी विधेयक असतं त्यासंबंधी काही अंतिम व निर्णायक अधिकार असतात
पण त्यांची चौकशी करून त्याचं न्यायिक पुनर्विलोकन करता येणार नाही असे जाहीर केले होते या 38व्या घटनादुरुस्तीने. पण हीच तरतूद जी आहे मित्रांनो ती 44वी घटनादुरुस्ती 1978ने रद्द केली होती. त्यामुळे आधी ते जे आहेत पुनर्विलोकन त्यात येणार नाही असं होतं, नंतर पुनर्विलोकन करता येईल असं होतं. ओके, सो 42वी बघा आता सर्वात मोठी घटनादुरुस्ती आहे 42वी 1976, जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं. या मिनी कॉन्स्टिट्यूशनद्वारे जवळपास 6-7 तरतुदी आहेत. तशी जर बघितली तर खूप जास्त आहेत, पण इम्पॉर्टंट आपण 5-6च बघणार आहोत यामध्ये. बघा 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार प्रस्तावनेमध्ये समाजवादी, एकात्मता आणि धर्मनिरपेक्षता हे 3 शब्द ॲड करण्यात आले. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मिक हे शब्द ॲड करण्यात आले. हे 3 शब्द लक्षात ठेवा तुम्ही प्रॉपरली. तसेच याच 42व्या घटनादुरुस्तीद्वारे भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. ती 11 प्रकारची मूलभूत कर्तव्य 51A या एका कलमामध्ये दिलेली आहेत. भाग 14A जो आहे न्यायाधिकरणे घटनेत समाविष्ट करण्यात आली. यामध्ये 2 कलमं आहेत नवीन टाकलेली, 323A आणि 323B. तेवढं महत्त्वाचं नाही, पण हे लक्षात ठेवा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे शब्द ॲड करण्यात आले. भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. नेक्स्ट आहे राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणे बंधनकारक केले. कोणत्या घटनादुरुस्तीने? तर 42व्या 1976च्या. 3 नवीन मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली, 39A, 43A आणि 48A. आता हे संबंधित कलम तुम्ही त्या चॅप्टरमध्ये बघायची. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्व या चॅप्टरमध्ये ही कर्तव्ये किंवा तत्वे जी आहेत ती दिलेली आहेत, तर ती तुम्ही बघून घ्या. इथे सांगितले तर व्हिडिओ खूप लॉंग होईल. राज्य सूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत टाकण्यात आले. त्या शिक्षण, वनसंपदा, जंगली प्राणी व पक्षी यांचे संरक्षण, वजने मापे व न्यायाचे प्रशासन हे 5 विषय जे आहे ते राज्य सूचीतून समवर्ती सूचीत टाकण्यात आले. त्यानंतरचं नवीन ॲड केलेलं 42व्या घटनादुरुस्तीने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय वगळता इतर सर्वोच्च न्यायालयाचे संघटन. नेक्स्ट आहे सन 1971च्या जनगणनेच्या आधारावर लोकसभा व राज्यांच्या विधानसभांच्या जागांची संख्या सन 2001 पर्यंत फ्रीज करण्यात आली. त्यानंतर 44वी घटनादुरुस्ती ही देखील खूप महत्त्वाची आहे. संविधानातील जो मूलभूत हक्क होता कलम 31 तो रद्द केला आणि त्याला कायदेविषयक हक्क बनवला. 19(1)(f) ही तरतूद रद्द केली आणि सध्या तो 300A मध्ये कायदेशीर हक्क आहे, संपत्तीचा हक्क. राष्ट्रीय आणीबाणीमध्ये अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द टाकला 44व्या घटनादुरुस्तीने. कॅबिनेटने केवळ लेखी स्वीकार केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात असा निर्णय यामध्ये देण्यात आला. कलम 20 व 21 मधील मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीत तहकूब होणार नाहीत अशी देखील तरतूद या 44व्या घटनादुरुस्तीमध्ये होती. 361A मध्ये प्रेसचे स्वातंत्र्य ॲड करण्यात आले. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती एक वेळेस पुनर्विचारार्थ पाठवू शकतात अशी तरतूद या 44व्या घटनादुरुस्तीमध्ये होती. त्यानंतर 49वी घटनादुरुस्ती त्रिपुराच्या स्वायत्त जिल्हा समितीला घटनात्मक मान्यता देण्यात आली. नेक्स्ट आहे 52वी, खूप महत्त्वाची आहे. 52वी 1985ची पक्षांतर संबंधी आहे, एवढं लक्षात ठेवा. पक्षांतराच्या कारणास्तव संसद व राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याची तरतूद केली आणि पक्षांतर बंदी किंवा पक्षांतर विरोधी घटनादुरुस्ती ही म्हटल्या जाते. नेक्स्ट आहे 56वी 1987ची. गोव्याबाबत विधानसभेत 30 सीट निश्चित केले. किमान तत्वाला हा अपवाद आहे, कारण सध्या किमान 40 असले पाहिजे असं आहे आणि गोव्याला तेव्हा 30 केलं होतं 56व्या घटनादुरुस्तीने. 58वी घटनादुरुस्ती 1987. हिंदी भाषेतील घटनेची अधिकृत प्रत व घटनेचा हिंदी भाषेतील कायद्यावर मान्यता देण्यात आली ऑफिशियली या घटनादुरुस्तीद्वारे. 60वी घटनादुरुस्ती 1988. राज्यांना व्यवसाय, व्यापार, धंदा, रोजगार यावरील कराची मर्यादा प्रतिवर्ष 250 वरून प्रतिवर्ष 2500 रुपये ठरवली किंवा वाढवली. 61वी घटनादुरुस्ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच वेळा विचारलेली आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी मतदाराचं वय 21 वरून 18 इतकं कमी करण्यात आलं 61व्या घटनादुरुस्तीने 1989च्या. त्यानंतर नेक्स्ट आहे 65वी घटनादुरुस्ती 1990. याद्वारे नॅशनल कमिशन फॉर SC आणि ST स्थापन करण्यात आले 65व्या घटनादुरुस्तीने. राष्ट्रीय आयोग जे आहेत SC आणि ST साठी त्यांची स्थापना करण्यात आली. 69वी घटनादुरुस्ती 1991, खूप इम्पॉर्टंट आहे ही पण. दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला राष्ट्रीय राजधानीच्या प्रदेशाचा दर्जा देण्यात आला, म्हणजेच दिल्लीला नॅशनल कॅपिटल म्हणून दर्जा दिला आणि 70 सदस्यांच्या विधानसभेसाठी व 7 सदस्यांची मंत्रिमंडळाची तरतूद दिल्लीसाठी करण्यात आली. दिल्ली संबंधी आहे बेसिकली 69वी 1991ची. 70वी 1992ची जी आहे ती देखील दिल्ली व पुदुच्चेरी संदर्भात आहे. तर त्यांच्या विधानसभेतील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होतील हे या 70व्या घटनादुरुस्तीने सांगितलं. बघा, राष्ट्रपतीसाठी जे निर्वाचन मंडळ असतं तर त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य असतात आणि विधानसभेतील सर्व जे राज्य असतात त्यांच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य असतात फक्त.
तसेच या 70व्या घटनादुरुस्तीने दिल्ली व पुदुच्चेरीच्या विधानसभेतील निर्वाचित सदस्य हे देखील राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होतील असं सांगितलं. 71वी घटनादुरुस्ती 1992 8व्या परिशिष्टात कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी भाषेचा समाविष्ट करण्यात आला किंवा समावेश केला. 8वी जी आपलं 8वा जे अनुसूची आहे किंवा परिशिष्ट आहे तर त्या परिशिष्टामध्ये 3 भाषा ॲड केल्या 71व्या घटनादुरुस्तीने, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. सध्या किती आहेत यामध्ये? 22 भाषा आहेत. 73वी घटनादुरुस्ती 1992 पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला व सुरक्षितता प्रदान करण्यात आली. यासाठी पंचायत नावाचे शीर्षक असलेला नवीन भाग जो आहे भाग 9 समाविष्ट करण्यात आला. पंचायतीच्या 29 जबाबदाऱ्यांचा समावेश असलेला नवीन 11व्या परिशिष्टाचा समावेश केला. बघा, भाग 9 ॲड केला या 73व्या घटनादुरुस्तीने, परिशिष्ट 11वा ॲड केलं. ओके, आणि घटनात्मक दर्जा मिळाला पंचायत राज संस्थांना. 74वी घटनादुरुस्ती 1992 याद्वारे भाग 9A ॲड केला आणि परिशिष्ट जे आहे ते 12 ॲड केलं. हे लक्षात ठेवा, दोघींचा डिफरन्स लक्षात जरी आला तरी पण क्वेश्चन सुटून जातात. ही पंचायत राज संस्थांसंबंधी आहे, ही नागरी स्वराज्य संस्थांसंबंधी आहे. त्यानंतर 18 जबाबदाऱ्या नगरपालिकांच्या आणि नवीन 12व्या परिशिष्टाचा याद्वारे समावेश करण्यात आला. अशा प्रकारे हे आहे. त्यानंतर 75व्या घटनादुरुस्तीकडे जाऊया. राज्यस्तरीय भाडे न्यायस्थानाची तरतूद ही तेवढी महत्त्वाची नाही, त्यामुळे नाही लक्षात ठेवली तरी चालेल. 76वी घटनादुरुस्ती 1994 याद्वारे तमिळनाडू आरक्षण कायदा 1994चा 9व्या परिशिष्टात समावेश करून तमिळनाडूमध्ये एकूण 69% आरक्षण दिलं या घटनादुरुस्तीद्वारे. ओके, नेक्स्ट आहे 77वी घटनादुरुस्ती. घटनेत कलम 16 या कलममध्ये 4A समाविष्ट केलं. यानुसार SC व ST यांना शासकीय नोकऱ्यांमधील बढती म्हणजे प्रमोशनमध्ये आरक्षण देण्यात आलं 77वी घटनादुरुस्ती 1995 द्वारे. नेक्स्ट आहे 80वी घटनादुरुस्ती. सर्व करांची विभागणी केंद्र राज्यात करणे 10व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार हे केलं होतं 80व्या घटनादुरुस्ती 2000 मध्ये. 83वी घटनादुरुस्ती 2000चीच आहे. अरुणाचल प्रदेशबाबत आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. अरुणाचल प्रदेशमध्ये पंचायतीमध्ये SCंना आरक्षणाची गरज नाही असं या घटनादुरुस्तीमध्ये समाविष्ट होतं. 84वी जी आहे 2001ची, यामध्ये मतदारसंघ पुनर्रचनेची तरतूद आहे. लोकसभा विधानसभेतील सदस्य संख्या 2026 पर्यंत पुनर्विचार करण्यावर निर्बंध चालणे, म्हणजे तोपर्यंत तशीच अशी आहे तशीच राहील असं सांगितलं. परंतु राज्यांमध्ये भौगोलिक मतदारसंघाची पुनर्रचना 1991च्या जनगणनेच्या आधारे करण्याची तरतूद केली. यापूर्वी 1991ची जनगणना झाली होती, त्यामुळे त्यानुसार हे भौगोलिक मतदारसंघ ठरणार होते. 86वी घटनादुरुस्ती इम्पॉर्टंट आहे. यामध्ये 3 बेसिकली चेंजेस मोठे झाले आहेत. भाग 3 मध्ये, भाग 4 मध्ये आणि भाग 4A मध्ये. भाग 3 मध्ये कलम 21A हा मूलभूत हक्क बनवण्यात आला आणि 45ची वर्डिंग चेंज केली आणि 11वे किंवा K जे मूलभूत कर्तव्य आहे ते समाविष्ट करण्यात आले. अशा प्रकारे 3 ज्या तरतुदी आहेत त्या 86व्या घटनादुरुस्तीद्वारे केलेल्या आहेत. 87वी घटनादुरुस्ती 2003 यामध्ये राज्यांमध्ये भौगोलिक मतदारसंघाची पुनर्रचना 2001च्या जनगणनेच्या आधारे करण्याची तरतूद केली 87वी नुसार. 88वी नुसार 268A समाविष्ट केलं, सेवा कराशी संबंधित होते. पण मित्रांनो, हे जे आहे ते नंतर 101व्या घटनादुरुस्तीने रद्द केलेलं आहे, जे की GST संबंधी घटनादुरुस्ती होती. ते देखील आपण पुढे बघणार आहोत. 89वी घटनादुरुस्ती. SC आयोग 368 नुसार 1 अध्यक्ष व 1 उपाध्यक्ष तसेच 3 सदस्य असतात आणि ST आयोगामध्ये 338A नुसार राष्ट्रपतीमार्फत त्यांची नियुक्ती होते आणि कार्यकाल 3 वर्ष असतो आणि स्ट्रक्चर जे आहे ते सेम याप्रमाणेच असतं. अशा प्रकारे दिलेलं आहे 89व्या घटनादुरुस्तीमध्ये. 91वी घटनादुरुस्ती आर्टिकल 75 1B चा समावेश केला. 75 1A मध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% म्हणजे तुम्ही PM धरून किंवा CM धरून सदस्यांचे मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद करण्यात आली. 164 AK मध्ये पण विधानसभेत कमीत कमी 12 असतील मुख्यमंत्री धरून, विधानसभेत कमीत कमी 12 सदस्य असतील मुख्यमंत्री धरून मंत्रिमंडळामध्ये. आणि 75 1B 164 1B सदस्य म्हणून अपात्र असतील तर मंत्री म्हणून अपात्र असतील. म्हणजे एखादा व्यक्ती जर सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र असेल तर तो मंत्री म्हणून देखील अपात्र असेल. 15(5) या कलमाचा यामध्ये समाविष्ट या घटनादुरुस्तीद्वारे केला आहे. 15 मधील 5वी जे सब आर्टिकल आहे त्याचा 91व्या घटनादुरुस्ती 2003 द्वारे. 94वी घटनादुरुस्ती यानुसार बघा, आदिवासी कल्याणासाठी एक मंत्री असेल अशा तरतुदीमधून बिहारला वगळले. आता फक्त यामध्ये एकूण 4 राज्य आहेत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड आणि ओरिसा आहेत. 94वी घटनादुरुस्ती 2006 नुसार बिहारला वगळलेला आहे. 95वी घटनादुरुस्ती 2009 यापुढे लोकसभा आणि विधानसभांमध्ये SC आणि ST साठी आरक्षण 2020 पर्यंत वाढवण्यात आले होते.
कलम 332 व 334 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. 96वी घटनादुरुस्ती 2011, 8व्या अनुसूचीमध्ये बदल करण्यात आला. ओरिया या शब्दाच्या ऐवजी ओडिया हा शब्द करण्यात आला. म्हणजेच यामध्ये नवीन भाषा ॲड न करता फक्त वर्डिंग चेंज केलेली आहे. ओरियाचं ओडिया केलेलं आहे 96वी नुसार. 97वी मध्ये 3 बदल झाले. सहकारी सोसायट्या बाबतीत ही 97वी घटनादुरुस्ती आहे 2011ची. यामध्ये भाग 3 जो आहे तो महत्त्वाचा आहे. 19(1)(c) यामध्ये सहकारी सोसायट्या संबंधी स्थापन करण्याचा मूलभूत हक्क आहे. भाग 4 मध्ये कलम 43(b) मध्ये सहकारी सोसायटीच्या बाबतीत मार्गदर्शक तत्व ॲड केलेला आहे. आणि भाग 9b मध्ये सहकारी सोसायटी या नावाने हा जो 9b भाग आहे तो समाविष्ट केलेला आहे, ज्यामध्ये 243(zh) ते 243(zT) एवढ्या कलमा आहेत. त्यानंतर 98वी घटनादुरुस्ती 2012, नवीन कलम 371 समाविष्ट करण्यात आले. त्याद्वारे हैदराबाद कर्नाटक प्रदेशांसाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. पुढची आहे 99वी घटनादुरुस्ती 2014, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग NJAC स्थापन करण्याचा कायदा झाला. 100वी घटनादुरुस्ती 2015, भारत व बांगलादेश भूसीमा करार या संबंधित ही घटनादुरुस्ती आहे. या दुरुस्तीद्वारे आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल व त्रिपुरा या 4 राज्यांच्या प्रदेशाशी संबंधित तरतुदी या दुरुस्तीमध्ये करण्यात आल्या होत्या. 101 जी आहे ती GST संबंधित आहे. यामध्ये GST इंट्रोड्यूस करण्यात आला होता 1 जुलै 2017 पासून. 2016 ची 1वी घटनादुरुस्ती 2016. त्यानंतर 102वी घटनादुरुस्ती 2018, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा या घटनादुरुस्तीद्वारे दिला. 103 मध्ये काय आहे 2019 ची आहे आणि केंद्रात EWSचं जे 10% रिझर्वेशन आहे तर ती तरतूद या 103व्या घटनादुरुस्तीमध्ये आहे. 104 मध्ये आहे मित्रांनो SC/ST आरक्षण 2030 पर्यंत वाढवणे आणि अँग्लो इंडियनसाठी ते रद्द करण्यात आलं. 105 मध्ये आहे मागासवर्गीय निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना प्राप्त झाला आणि 3 कलमांमध्ये या 105व्या घटनादुरुस्तीनुसार बदल झाला. 338B, 342A आणि 366. 106वी जी रिसेंट घटनादुरुस्ती आहे त्यामध्ये लोकसभा विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यात आलं. अशा प्रकारे या टोटल 106 घटनादुरुस्ती आपण बघितल्या आहे. ज्या इम्पॉर्टंट आहेत त्याच या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेल्या आहेत, कारण ज्या अनइम्पॉर्टंट असतात त्या नाही जरी वाचल्या किंवा एकच वेळा वाचल्या तरी चालतात. पेपरमध्ये जर यापैकी आल्या तर तुमचं चुकायला नको, हीच या व्हिडिओचा एक मोटिव्ह आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओची मदत होईल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगू शकतात. व्हिडिओला किंवा चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करू शकतात. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.